बोल. काय करतात? किती वेळ लावलात फोन उचलायला? काम करत होते, घरचं काम. नाही बाकी नाही काही. मी हेच विचारायला फोन केला की घरी गेल्यावर काही प्रॉब्लेम झाला नाही ना? सगळं ठीक आहे ना? म्हणजे आईला काही संशय वगैरे नाही ना आला? हॅलो रेंज आहे. हॅलो हॅलो हॅलो. सॉरी, काही म्हणालास का? मी काहीतरी विचारलं तुम्हाला. लक्ष कुठं तुमचं? कसला विचार करताय? लक्ष आहे ना, नेटवर्क गेलं होतं बहुतेक. मी बोलते नंतर. बाय. नाही रेंजचा प्रॉब्लेम नाही आहे. तू काय हसतीयस? जा तुझ्या त्या झुंबाच्या बायकांना आवाज कमी करायला सांग. केवढ्यांदा लावलंय गाणं? तुला कुठलं गाणं ऐकू येतंय? कुठलं म्हणजे? जे लावलं ते ऐकू येतंय. नाही पण मला तर काहीच ऐकू येत नाहीये. कारण खाली रुंबाच्या बायका पण आलेल्या नाहीयेत आणि गाणं पण लावलेलं नाहीये. हा, तुला पट्यासारखं मनात गाणं ऐकू येतंय का? छे, काहीतरीच काय, असं काही नाहीये. हे असं ना, हे प्रेमात पडले की होतं बरं का. काय होतं? अगं आता वर कपाटात ठेवायचे कपडे, तू ते ड्रॉवर मध्ये कोंबलेस. कामाचे विचार चालू डोक्यात आणि पेपर्स हवे होते ड्रॉवर मध्ये, म्हणून झालं असं. पण कितीही बिझी असलीस कामात तरी अशी एवढी सैरभैर झालेली नव्हती बाई पाहिली मी तुला कधी. असं नाहीये काही. बस बस. हे बघा ना, इतके वर्ष संसाराचा गाडा एकटीने ओढलास, तेव्हा हे एकटे पण नसेल जाणवलं तुला. पण पट्या भेटल्यानंतर एक गोष्ट नक्की झालीय, तुला ही पोकळी जाणवायला लागली. अनु, कित्येकदा ग आपल्याकडे काय नाहीये, आपण काय मिस करतोय हे ना आपल्याला कळतच नाही. पण एकदा का ती गोष्ट समोर दिसली तर ती मिळाल्यावर आपल्या आयुष्यात किती आनंद येईल हे पटलं की मग मात्र ती पोकळी त्रास द्यायला लागते. तुझं आणि पट्याचं तसंच झालंय बघ. तुम्ही दोघंही आपापल्या आयुष्यात सुखी होतात आहात, पण एकमेकांच्या सहवासात तुम्ही किती जास्त आनंदी राहाल याचा तुम्हाला शोध लागलाय. असं नाहीये काही. बरं बाई, हे बघ, तसं काही नसेल तर मी काही आग्रह करणार नाही. फक्त एक वचन दे मला, तुझ्या मनात जे येईल, जे असेल ते सगळं मला हातचं न राखता खरं खरं सांगशील? मी खरंच बोलते तुझ्याशी. बरं मग मला सांग, आज जर पट्या तुला भेटला आणि तुझ्या मनात गाणं वाजलं तर तू प्रामाणिकपणे मला कबूल करशील? दे वचन. करीन कबूल. रामा रामा रामा, कठीण आहे ग बाई या पुण्यातल्या लोकांचं. चला, कावेरी अध्याय सुरू झालाय, बघायला पाहिजे. चला चला. काय या भाज्या, देवा रे देवा. आई, अगं काय आहे हे सगळं? आहे नाही, होत्या भाज्या. अगं पण बाहेर का काढून ठेवल्या सगळ्या? कारण माझ्या घरात कुठल्याही जून आणि शिळ्या वस्तूंना जागा नाही. शिळ्या नाहीये त्या, काल संध्याकाळी ऑफिस मधून येताना घेऊन आले मी. तरीही त्या शिळ्याच.
तुम्हा आजकालच्या मुलांना ना या असल्या मशिनींची फार वाईट सवय लागलेली आहे. रोजच्या रोज ताज्या भाज्या आणायच्या, ताजं अन्न शिजवायचं, त्या दिवशी खायचं. हे असल्या भाज्या आणणं आणि शिळा सप्तमी करणं म्हणजे नुसतं पाश्चात्यांचं अनुकरण आहे, दुसरं काहीही नाही. या असल्या भाज्या म्हणजे मेलेल्या जीवनसत्वांची प्रेत आहेत, प्रेत. किती फ्रेश आहे भाजी. प्रीत बीत काय म्हणतेस? अगं, मेलेल्या माणसाला शीतकपाटात ठेवलं ना तरीही त्याचं शरीर 2 दिवस टिकतं. त्यातलाच हा प्रकार. कठीण आहे हं तुझं. काहीही कठीण नाही आणि तुला काही करायला सांगतही नाही. पोथी वाचून झाली की माझी मी जाऊन भाजी घेऊन येईन. तुला काय हवा तू गोंधळ घाल, फक्त मला त्यात ओढू नकोस. तुला एकदा सांगितलं ना मी इथे कूलर मिळणार नाहीये. मला कूलर लागतो म्हणजे लागतो. अरे मला तर एसी लागतो, पण तुझ्यासाठी मी या कूलरवर ऍडजस्ट करणार आहे ना. मग ऍडजस्टच करणार आहेस तर मग फॅन वरती ऍडजस्ट कर ना. तुला कूलर मिळणार नाहीये, कळलंय? यार राधा, मैं जब से यहाँ पे आया हूँ तेरा देख रहा हूँ मैं कब से यार. तुझं माझं काय चालू आहे? हो का? मग प्रेम आहे म्हणून काय तुला सगळ्या गोष्टी देऊन टाकू का माझ्या? हे बघ, कूलर तुला अजिबात मिळणार नाही, कळलं? सकाळी उठून चहा करते ना, ते खूप झालं, कळलं? माझी मम्मी ना अशी नाही बोलत माझ्या पप्पा सोबत. ओके, तुला काही लग्न नाही झालेलं सतत तुझ्या जीवाची काळजी घ्यायला मी. अरे बरं झालं तुझ्याशी लग्न नाही झालं माझं. सिरियसली. ए वास आता काय आहे? अगं याला सांग ना, याच्या घरी काही कमी आहे का? एवढा मोठा फॅमिली बिझनेस आहे याच्या घरच्यांचा, तरी सुद्धा याच्या बाबांनी एक तरी गोष्ट दिली आहे आमच्या लिव्हिंग साठी? म्हणजे ते रुखवतात ठेवतात तसं हवं होतं का तुम्हाला? हा? अरे पण ते लग्न केल्यावर मिळतं रुखवतातलं. लिव्हिंग मध्ये कसलं आलंय रुखवत आणि कसलं काय? आपलं आधीच ठरलं होतं ना की आपण आपलं मॅनेज करू. मग पप्पाला कशाला मध्ये आणते तू? तू तरी माझ्या मामांनी दिलेला कूलर का वापरतोयस? अरे पण तू तुझ्याकडे आहे ना आता. सो एक मिनिट. काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही दोघे हे असे एकत्र राहणार आहात? नाहीतर काय? मी तर म्हणतो तुम्ही दोघेही एकमेकांच्या हातात काठ्या घ्या आणि घाला एकमेकांच्या डोक्यात, बस. आप्पा काय बोलताय? नाहीतरी हे इथं आल्यापासून आपल्या वाड्याचा फार मासाळी बाजार झालाय. एकदा लावून टाका काय असेल तो सोक्ष मोक्ष. अहो आप्पा, त्या दोघांमधलं भांडण कसं सुटेल हा प्रयत्न आपण करायला हवा की नको? आपण मोठे होत ना. आणि तुमचं तर सगळे ऐकतात आप्पा. तुम्ही जरा दमाने घ्या, तुम्ही समजावा त्यांना. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला जे काही भांडायचं असेल ना ते तुमच्या खोलीत जाऊन भांडा. हा. आमची खोली? हो. मुळात ना आमची अशी खोलीच नाहीये आम्हाला, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतोय आणि म्हणून आम्हाला इथे येऊन बोलावं लागतंय किंवा भांडावं लागतंय फॉर दॅट मॅटर. नाहीतर काय, आमचा रूम असता तर आम्ही कूलर शेअर केला असतं, पण ते पॉसिबलच नाहीये कारण आम्हाला एकत्र एका रूम मध्ये राहण्याची परमिशनच नाहीये. आणि हे सगळं ना सौरभमुळे होतंय, तुझ्या नियमांमुळे. असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे जर 2 व्यक्तींमध्ये इतकं प्रेम आहे तर ते दोघे एकत्र येऊन अशा प्रत्येक संकटावर मार्ग शोधतात. ते असे भांडत बसत नाहीत. नाही ते काय, यांचं असं वागणं आहे ना, आम्हाला हवं त्या सगळं आमच्या हातात आणून द्या तरच आम्ही सामंजस्याने वागू. आम्हाला दिलं तरच आम्ही प्रेम करू. राधा, तुमचं प्रेम इतक्या अटींवर अवलंबून आहे का? कितीही संकट, कोणतीही परिस्थिती आली तरी टिकून राहील असं प्रेम हवं एकमेकांवर. तुमच्या दोघांकडे बघितलं ना की मला मनापासून असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये प्रेम कमी आणि इगो जास्त आहे. आणि प्रेमाच्या मध्ये इगो आला की प्रेम संपतं. बघा, या कठीण परिस्थितीमध्ये मला तरी एक संधी दिसते बुवा. म्हणजे तुम्ही दोघे एकत्र राहत नसलात तरी दोघेही आपापलं घर सोडून किमान एका छताखाली तरी राहताय. सगळं मनासारखं झालं नसलं तरी किमान सुरुवात तरी झाली असं मला वाटतं. ही परिस्थिती आनंदाने स्वीकारा आणि किमान एकमेकांशी चांगलं वागा. मग सर, कोटेशन पटलं असेल तर पुढचं प्लॅनिंग करायला हरकत नाहीये.
कोटेशन बघू नंतर मॅडम. आधी आम्हाला प्लॅन तर द्या पेपरवर. आमच्या कंपनीचं इयरली डील जर का तुम्हाला मिळत असेल तर खरं म्हणजे तुम्ही ते डोळे झाकून घ्यायला पाहिजे. कारण इतका मोठा क्लायंट तुम्हाला मिळतोय, तुम्ही नशिबान आहात. खरंय सर, तुमचं काम आम्हाला मिळालं तर कंपनीचा ओव्हरऑल टर्नओव्हरच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल. पण फक्त फायदा आहे म्हणून कंपनीचा ग्रोथ बघितल्याशिवाय मी कोणतेही डॉक्युमेंट किंवा डील साईन नाही करू शकत. करावं लागतं रियाजी. आमची कंपनी इतकी मोठी आहे की तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेलच. व्हॉट इज दिस? काय काय चाललंय? दिसत नाही तुला? काय रे, नीट काम करता येत नाही तुला? मी करतो, स्वच्छ करतो. चष्मा पाडला माझा तुझ्यामुळे. पहिले सॉरी बोल. पहिले सॉरी बोल. माझ्यामुळे तुमची मीटिंग डिस्टर्ब झाली, सॉरी. हे बघे, जास्त शहाणपणाने बोल नको. म्हण मी चहा सांडला म्हणून. सर मी मुद्दाम नाही सांडलाय, चुकून. सॉरी बोलण्याने छोटा होतो का तू? तुला इतके मॅनर्स नाही आहेत? ए, शूज क्लीन कर. चहा माझ्या चुकीने सांडला असता तर पुसलेही असते मी बूट. माझी चूक नाहीये. आणि आणि काय? आणि काय? आणि तुम्ही, मी फक्त शिपाई असल्यामुळे, खालच्या पोस्टवर असल्यामुळे नीट बोलत नाही आहात माझ्याशी. रियाजी, हा पिऊन आहे ना? नक्की हा पिऊन आहे? सर मला तुमचा बूट पुसायची लाज वाटते किंवा मी शिपाई असल्याचा कमीपणा वाटतोय म्हणून नाही म्हणत नाहीये मी. तसं असतं तर मी हा जॉबच घेतला नसता. पण मी शिपायाचं काम करतोय म्हणून मला स्वाभिमानच नाही असं नाही ना. फक्त मी शिपाई आहे म्हणून माझी चूक नसताना मी तुमचे बूट का पुसायचे? ज्या गोष्टी चूक आहेत त्या चूकच आहेत. मी सगळी काळजी घेत होतो. तुमचा धक्का लागला म्हणून सांडलायचा. तरी मी काहीच न बोलता सगळं स्वच्छ करत होतो. तुम्ही मला नको नको ते बोललात. माझ्या पोस्टची, मी शिपाई असल्याची थट्टा केलीत, अपमान केलात माझा. तर नोकरी गेली तरी चालेल, मी नाही करणार आहे. मॅडम, तुम्हाला आहे ना माणसांची पारख नाहीये. कोणाला पण डोक्यावर बसवून ठेवलाय तुम्ही. खरंय सर, चुकतंय माझं. चुकीच्या माणसांना डोक्यावर बसवून ठेवलंय मी. दादा, मी तुला सगळं खरं खरं सांगू शकलो असतो तर किती बरं झालं असतं रे. मला खात्री आहे आजच्या प्रसंगात माझ्या पाठीशी उभा राहिला असतास तू. म्हणाला असतास की सच्चू, नोकरी महत्वाची आहेच पण आपला स्वाभिमान त्याहून जास्त महत्वाचा आहे. तू समजून घेतलं असतास मला. सचिन, मॅम, तुम्ही मेमो द्यायला आला असाल तर मान्य आहे मला, पण विनाकारण अपमान नाही सहन करू शकत मी. पण मी तर कॉफी द्यायला आले होते सचिन. मला वाटलं की तुम्ही कामावरनं काढाल आता. काढलं ना. त्या क्लायंटचं डील रिजेक्ट करून त्याला जायला सांगितलं मी. हे बघ सचिन, आपण लहान आहोत, कमी आहोत म्हणून कोणी यावं, काही बोलून जावं, हे मला अजिबात सहन होत नाही. हा, आपली कंपनी लहान आहे पण त्याचा अर्थ असं नाही की आपण चांगला काम करत नाही. त्याला ते समजलं नाही. तेच तुझ्या बाबतीत घडलं. माणसं लहान मोठ्या पोस्टवर काम करतात कारण त्यांचं बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं, त्यांचं शिक्षण, त्यांना मिळालेलं संधी वेगळं असतं. लहान पोस्ट म्हणजे वाईटच काम करणार असं समज करून घेणाऱ्या माणसांशी मला डील करण्यात काही इंटरेस्ट नाही. मग माझी नोकरी तशीच आहे. त्याचं डील फिसकटलं.
अरे असं काय बघताय? काही नाही. नाही नाही, सांगा असं का बघताय? कारण तुमचा काय नेम नाही. मैत्री काय तोडता, अबोला काय धरता, त्यामुळे आत्ता तुमच्या डोक्यात काय शिस्त आहे प्लीज सांगा. माझ्या डोक्यात हे शिस्त आहे की अनामिका, तुला किती चांगला मित्र मिळालाय. कशाला मस्करी करताय? मस्करी नाही करत आहे मी पट्या, खरंच सांगते. तू असा मित्र आहेस ना ज्यांनी भेटल्यापासून मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली. राधाचं मॅटर असू दे, हितेंच्या वडिलांनी अपमान करू दे, आकाशबद्दल माझं हळवं होणं असू दे, वाड्यातल्या बायकांचा भडीमार असू दे, तू असा मित्र आहेस जो नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मी आहे आयुष्यभरासाठी. मित्र म्हणून म्हणजे आयुष्यभर आहे, मित्र म्हणून आयुष्यभराचा फ्रेंड. नाहीतर तुम्हाला वाटेल म्हणजे मी म्हणजे तुम्ही चिडाल आणि म्हणाल कोल्ड कॉफी प्यायला जाऊया. हा, कोल्ड कॉफी ॲज फ्रेंड्स. आयुष्यभराचा फ्रेंड म्हणून. येस. चला. हा बोल ग कुंदा. ओळखात काय गंमत झाली असेल ती. अगं बाई कोडी घालू नकोस, काय ते पटकन सांग. मनात गाणं वाजलं. अगं त्यात नवीन काय आहे? आमच्याकडे सौरभच्या मनात तर कायम गाणीच वाजत असतात. अगं तसं नाही ग, आता दुसऱ्या पार्टीच्या पण मनात गाणं वाजलंय. अगो काय सांगतेस काय? मला तर वाटतंय अनु नक्की प्रेमात पडली. पण तिने तुला तसं सांगितलं का? नाही का, ती कशी सांगेल मला. पण पाहतीये ना मी, हो काय एकटीच हसत काय असते, हळद मध्येच कधीतरी गोंधळल्यासारखे काय दिसते. आणि त्याचा फोन आला ना की तर असं तिला काही सुचेनाच होतं बघ. खरंच ग, खूप अगदी सुंदर बातमी दिलीस बघ. आता ना मी रव्याच्या लाडवाचा डबाच करून पाठवते बघ अनामिकाला. अगं रव्याचे लाडू कसले करतेस आता? लग्नाचे बुंदीचे लाडू घे वळायला. हो घेतले समज. वा वा. तुम्ही स्ट्रॉ खाल्लीत. हसायचं काय त्यात एवढं? चॉकलेट स्ट्रॉ होती ती, खायचीच असते. आणि तू सुद्धा खाल्लीसच की. तुम्ही सांगितलं म्हणून मी खाल्ली. मी काही सांगेन, करशील का लगेच? सांगून तर बघा. विहिरीत उडी मार म्हटलं, मारशील? ढगात जा म्हणाला तर तेही करेन. पिढ्यास का तू पट्या? कॉलेजलाच अजून? कॉलेजला नाहीये, पण तुम्हाला पाहिलं की सगळं विसरायला होतं. मग हे पण विसर की आपल्यात काही होऊ शकतं. इतका आवडत नाही मी तुम्हाला. असं नाहीये. म्हणजे आवडतो. तू फक्त हे लक्षात ठेव की ह्यात काही होऊ शकत नाही. मिस अनामिका ऐका ना, मिस अनामिका नक्की काय आहे तुमच्या मनात? किती वेळा सांगू? म्हणजे इकडनं कुठे जायचंय? घरी जायचंय, ऑफिसला जायचंय का अजून कुठे सोडू? म्हणजे काय आहे तुमच्या मनात? बोलण्याचा अर्थ कळतोय मला. मग उत्तर द्या ना. इतके वेळा मी म्हणतोय माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे. सांगा बरं किती वेळा म्हटलं मी? तू एक वेळा सांग, नाही तर 1000 वेळा सांग, मला फरक पडत नाही. आणि मी दुखावलो गेलो तर? तरी फरक पडत नाही. बघा, तूच बघत बस आणि जा एकटा. मी जाईन माझी रिक्षाने. काय झालं? बघू, दाखव मला. दुखतंय खूप? तिकडे आई ग. आता खरंच दुखतंय. खरंच लागलं ना, आता खरंच मुरगळला.
मिस अनामिका, मिस अनामिका, गंमत केली हो. एवढं चालतं. चला, रिक्षाने वगैरे जाऊ नका. मला सांगा कुठे जायचं, मी सोडतो. या बसा.